गुड मॉर्निंग गाईज. चला आता सकाळचे बघा पूजापासून सुरुवात होत्या, तर पूजा झालेली आहे आणि चला आता बाकीचे कामं करूया. हे बघा आता इथं काय काय पडले. हे बघा सूर्य, आपल्या खिडकीतनंच सूर्याचं दर्शन होतंय आम्हाला. आणि हे बघा आता चपात्या झालेल्या आहेत, त्या सिया गेली शाळेला. आता मी पण आवरती, जरा भांडी घासू लागते. दीदीच चाललंय घरं पुसायचं काम. हे बघा मशीन लावल्या तिकडं. हे बघा तिथं मशीन चालू आहे आणि इथं काका बसल्यात आता मला फुलं आणून देऊन. चला आता मी एक काम करते. आता छान गाणी लावल्यात आणि मला गाणी लावल्याशिवाय काम होत नाही. चहा पिऊया जरासा, थोडासा चहा पिऊन मग लागायचं कामाला. चला फोन ठेवते हातातला. हातातला फोन ठेवल्याशिवाय तर काही काम होणार नाही. भरपूर काम आहे. आज चटणी करायला जायची अजून मला. आता किती वाजले बघा, 9 वाजल्या. आवरती आणि चटणी करायला जाणार आहे. तो हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज बरोबर 1 आठवड्यानंतर मी फार्म हाऊसवर आलो आहे. गाईज कामं एवढी चालू होती तुम्हाला सांगतो, त्यामुळे फार्म हाऊसवर यायचंच झालं नाही. आणि आता येऊन बघतोय तर सगळं चेंज झाले बघा. गहू काढलं जसं 2 दिवस आलो, त्यानंतर काय आलोच नाही. पप्पाच येत होते. आणि आता बघा आज आलो होतो आम्ही, काय घेऊन आलो होतो तुम्हाला दाखवतो चला. तर आता इकडे बघा फार्म हाऊसचं तुम्हाला एक लुक देतो. काय झाली अवस्था फार्म हाऊसची. सगळं आता गवत वगैरे आले. रोटर मारायचा होता, आता दुसरं काय तर पेरायचं होतं, पण अजून काय झालेलं नाही आम्हाला, कारण की कामं चालू आहेत. इकडे यायचंच होत नाही. आणि आता बघा हे लसूण लावल्या होता, ते लसूण वाळल्याला बघा आपा. लसूण आलं गड्ड, ती खालची गड्ड पण काढून घ्या सगळी काढायची. तर लसूण लावलेला पप्पा मम्मींनी, तर ते आता वाळल्यात गड्ड, छोटे छोटे गड्ड झाल्यात आणि वाळून गेले वरचं सगळं. ते काढलं नाही. आता मला दिसलं उपडून बघा, म्हटलं गड्डा निघाला तर एवढा छोटासा. तर आज आम्ही आलो होतो कशासाठी सांगतो तुम्हाला. हे बघा ती आपली गार्डन पाईप आहे की नाही, ती पूर्ण खराब झाल्यामुळं खराब झाल्या पूर्ण, आणि पाणी खूप लीक व्हायला लागले. त्यामुळं आता ही नवीन बघा पाईप आम्ही आत्ता येताना घेऊन आलो बंडल पूर्ण. ते आता मी आणि पप्पा फिटिंग करणार आहे बसून. पप्पा ती कटर लागेल पाईपला, हां कट होईल पाईप. तर आता पप्पा इकडे पाईप खोलायला लागलात. मी तोपर्यंत तुम्हाला फार्म हाऊसचं आपलं लुक दाखवतो कसं झाले. आता पाणी पण मारायचं होत नव्हतं, ते पाईप फुटलेलं ना, झाडांना पाणी व्यवस्थित मिळत नव्हतं. त्यामुळं बोललो लॉन बघा पिवळं पडायला लागले. पप्पा येतात तरी आले की मारतात त्याने पाणी. आणि इकडं मागं तुम्हाला दाखवतो काय झाले. हे बघा मागं पण आता हे गवत पूर्ण उगवले बघा. हे वेलं पण जरा झुकल्यावानी झाल्यात, ते पण बघतो मी, चेक करतो. आणि आता सगळ्या झाडांना पाणी देणार आहे पाईप जोडून, पण लाईटच गेल्या. आज मंगळवार आहे, आमच्या लक्षात नव्हतं. आणि इकडं येऊन बघतोय तर लाईट गेलेलं आहे. हे बघा ही पाईप अशी आणल्या, उन्हात ही पाईप टिकायला चांगली असत्या बोलले, त्यामुळे ही आणली काळीवाली. तर बघूया किती दिवस जाते. ही पाईप जवळजवळ 1-1.5 वर्ष गेले. आमचं फार्म हाऊसचं काम बोर जशी पाडली ना तेव्हा ही पाईप आणल्या फार्म हाऊसचं काम चालू झाल्यावर. तर अजून आत्ता खराब झाली. आणि तिकडे बोर पशी बघा झेंडूची झाडं लावलेली पप्पांनी, तर फुलं किती छान आल्यात बघा. तुम्हाला दाखवतो चला. तो फार्म हाऊसवर काय नसलं तरी चालेल, पण फुलं तेवढी पाहिजे आम्हाला. फुलं तेवढी लागतात, म्हणजे आम्हाला सगळ्यांना फुलांच्या झाडांची खूप आवड आहे. तर बघा हे झाड जरा वाकलं होतं, ते तुम्हाला दाखवतो आता फुलं किती लागल्यात. आणि हे एक झाड तुम्हाला दाखवतो, पहिला फुलं दाखवतो. हे बघा फुलं, झेंडूची फुलं बघू शकता तुम्ही, किती भारी आल्यात. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. हे बघा किती छान फुलं आल्यात. गाईज हे नारळाचं झाड जरा वाळल्यासारखं होत आहे, तर तुम्ही सांगा आम्हाला ह्याला आता काय घालावं लागेल. बघा असं पानं वाळा लागल्यात बघा, हे 2 पानं वाळल्यात, हे वर असं शेंड पण वाळा लागल्यात. ह्याला काय नेमकं पाणी कमी पडायला लागले का काय घालावं ते सांगा कमेंटमध्ये, कोणाला माहीत असेल तर. तर बघा इकडं फुलं, इकडं पण पिवळी फुलं किती भरलेले आहेत.
आणि आता पाईप तर काढले पप्पांनी, आता जोडून ठेवतो म्हणजे पाणी लाईट आली की लगेच चालू करता येईल. इकडं आता ऊन एकदम कडक पडले बघा गाईस, तापा लागले, घाम लगेच आला 2 मिनिटात मला. आणि एवढं ऊन कडक पडले तर झाडांवर पाणी नसल्यावर कसं होत असेल विचार करा. त्यासाठी पटकन आता 2 दिवस झालं विचार करत होतो पाईप आणायचे आहे, पण कामात राहूनच जात होतं आणि पप्पांना पण वेळ भेटत नसल्यामुळं पाईपचं काम राहत होतं. तर आज मला थोडा वेळ भेटला तर म्हटलं पप्पांना की पप्पा चला आता आपण जाऊया, पाईप घेऊन फिटिंग करून येऊयाच आणि झाडांना पाणी पण देऊया सगळ्या. तर मागच्या झाडांना पण पाणी द्यायचं, पण लाईट नाही आहे. तर आता काय करायचं, अवघड आहे. हे लाईट आज मंगळवार आहे, आमच्या लक्षात नाही, आलो आहे असत्या लाईट, पण आज कशी काय नाही आहे काय माहिती. इथं मंगळवारी असं जाते वगैरे काय नाही, पण आज लाईट नाही आहे. तर आता इकडं बघा झाडांना झाडं तर हिरवी आहेत अजून, काय कुठलं झाडं वगैरे असं वाळल्यावर झालं नाही, पण तरी पण काळजी घ्यायला पाहिजे ना, पाणी द्यायला लागणार उन्हाळ्यात. पावसाळ्यात कसं कमी दिलं चालते थंडीत वगैरे, पण उन्हाळ्यात पाणी झाडांना भरपूर लागते. तर म्हटलं पाणी पण मारून द्यायचं होते आणि पाईपचं काम पण राहिलेलं ते पण पूर्ण होते, त्यासाठी आज आलो होतो आम्ही. आता पप्पा गेल्यात फिटिंगचं सामान ते मारतोल वगैरे, ती जुनी पाईप काढणार आहे अशी गोळा करून ठेवणार, म्हणजे त्याचा कुठला चांगला जो पार्ट आहे ना तो पण वापरता येते आपल्याला, पाईपला पुढं जोडू शकतो आपण, त्यामुळे तो पण टाकणार नाही आम्ही. तर बघा आता पप्पा आले, जोडून घेतो पटकन. इकडं मागं आलो तो फेरफटका मारायला, म्हणलं की जरा बघूया काय काय झाडांची अवस्था आहे. आणि इकडं भाजी लावली होती मागं, तुम्हाला दाखवतो काय अवस्था झाल्या. हे बघा, हे टमाटरचे झाडं वगैरे लावलेली, मोहरी थोडी लावलेली, कांदा लावलेला, मिरच्यांची रोपं लावलेली, टोमॅटोची रोपं लावलेली, इकडं भाजी लाल भाजी वगैरे लावलेली, मेथी, सगळं आता गेलेलं आहे बघा, लक्ष नसल्यामुळं. मेथी पण तिकडं गवतात गेलेले आहे. मिरच्यांची रोपं चांगली आहेत, प्लस हे इकडं कोबीचं तुम्हाला दाखवतो. आता हे कोबीचा गड्डा बघा, जसं किडं खायला लागलेत बघा, हे बघा किड्यांनी सगळं खाऊन टाकलेलं आहे बघा, हे बघा. हा फ्लॉवर तर बघा कसा झाला आहे, एकदम खराब झाला आहे. इकडं लक्ष नसल्यामुळं ना सगळं किडं लागून गेलेत बघा. आणि मिरच्यांची झाडं तेवढी चांगली आल्यात, तर मिरच्या लागायला सुरू होतील बघूया आता. आणि हे भेंडीची रोपं बघा, भेंडी लागायला चालू झालेली आहे. आणि इकडे शेवग्याची बिया लावलेल्या पप्पांनी बांधावर, तर हे बिया बघा कशा फुटून आलेले आहेत, चांगली रोपं झालेली आहेत बघा. एक आणि इथे एक 2 आहे अजून, हे बघा इथे एक 3 आहे, अशी 3 तर रोपं आलेली आहेत. पप्पांनी बरोबर 7-8 बिया लावलेल्या, पण 3 आलेले आहेत त्यातल्या. बाकी कांदा पण चांगला आलेला आहे, मोठा झाला आता, तो पण काढून वापरला तरी चालते. एवढीच लाईन लावलेली कांद्याची. इकडे बघा गाईस, तर पप्पा गेले होते शेतात आणि शेतातून भाजी आणली बघा, भोपळा आणि कोबी. हे शेंगा तेवढ्या नाही आहेत आपल्या शेतात, शेवग्या शेंगा, कोबी, भोपळा. हा, तर हे दुसऱ्याच्या शेतातले पण ताज्या आहेत. आणि हे आपल्या शेतातला कोबी आणि भोपळा. आणि कोथिंबीर, अच्छा कोथिंबीर मार्केटमधून आणलेली, आपण लावलेली अजून आता लावायला पाहिजे, संपली. आणि ह्या शेंगा कसल्या आहेत, सिंहाच्या हातातल्या, हे असलं चालतं, तो वाळायला पाहिजे, किती वाळायला पाहिजे.